होळकर घराण्याचे संस्थापक आणि मराठा साम्राज्यातील पराक्रमी सेनानी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्याबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण भारतावर इंग्रजांचं वर्चस्व वाढत असताना या होळकर राजांनी त्यांच्या विरुद्ध रणशिंग फुंकलं होतं आणि ते होते महाराजा यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकरांचा जन्म 1776 साली झाला आणि ते होळकर घराण्यातले पराक्रमी शासक होते. त्या काळात ईस्ट इंडिया कंपनी भारतावर त्यांचं वर्चस्व वाढवत होती. अनेक भारतीय संस्थानं आणि राजे त्यांच्या दबावाखाली येत होते. पण यशवंतरावांनी इंग्रजांसमोर झुकण्याऐवजी त्यांना थेट युद्धाचं आव्हानच दिलं. 1802 मध्ये झालेल्या पुण्याजवळच्या लढाईत यशवंतरावांनी पेशव्यांच्या सैन्यांचा पराभव केला आणि यानंतर पेशव्यांनी इंग्रजांकडून मदत घेतली आणि इंग्रजांना महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी दिली. पण यशवंतराव थांबले नाहीत. त्यांनी इंग्रजांविरुद्ध मोठा लष्करी संघर्ष उभा केला. 1804 साली भरतपूरच्या लढाईत इंग्रजांना कडवा प्रतिकार करावा लागला. यशवंतरावांची रणनीती, घोडदळ आणि युद्धकौशल्यांमुळे इंग्रजांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या भारतीय राजांमध्ये यशवंतराव होळकर हे प्रभावशाली नेत्यांपैकी एक होते. पण दुर्दैवाने 1811 साली वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण एक प्रश्न आजही पडतो, इंग्रजांसमोर न झुकणाऱ्या या धनगर राजाची शौर्यगाथा आज किती लोकांना माहिती आहे? तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.